नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 मराठी. आपली 7 नंबरची पोयम आहे खोप्यामध्ये खोपा. मित्रांनो, या पोयमचा एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे आणि आज आपण बघतो आहे सॉल्व्ड क्वेश्चन्स अँड आन्सर्स ऑफ पोयम नंबर 7 खोप्यामध्ये खोपा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. इथे काय दिलेलं आहे, एका वाक्यामध्ये आपल्याला उत्तरं लिहायची आहे. तर आता फर्स्ट क्वेश्चन काय आहे, सुग्रण पक्षाने खोपा कोणासाठी बांधलेला आहे? तर सुग्रण पक्षाने खोपा तिच्या पिलांसाठी बांधलेला आहे. आपण बघितलेलं आहे पोयम मध्ये. देन खोपा कुठे टांगलेला आहे? खोपा कुठे टांगलेला आहे? खोपा झाडाच्या फांदीला टांगलेला आहे. देन इथे पुढील आकृती आपल्याला पूर्ण करायची आहे. कवितेमध्ये खोप्यासाठी आलेल्या उपमा कोणत्या आहेत? मग आता झोका आहे, झुलता बंगला आहे आणि गिलक्याचा कोसा, हे 3 उपमा आपल्याला इथे दिसून येतात. म्हणजे ते कशासाठी आहे? खोप्यासाठी दाखवलेले आहेत. नेक्स्ट, खालील ओळींचा भावार्थ तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये इथे लिहायचा आहे. मग आता पहिली ओळ काय आहे? देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. मग यातून आपल्याला कोणता भाव लक्षात येतो की सुग्रण पक्षी आपल्या पिलांसाठी झोक्यासारखा मजबूत व सुरक्षित खोपा बांधून तो झाडाला टांगते, हा आपल्याला अर्थ तिथून कळतो. देन नेक्स्ट आहे, तिचा पिला मधी जीव जीव झाडाले टांगला. मग आता इथे काय म्हटलेलं आहे की सुग्रण पक्ष्यांचं आपल्या पिल्लांवर अपार प्रेम असतं. त्यांच्या सुरक्षतेसाठी ती सतत जागरूक असते आणि त्यामुळे तिचा सारा जीव जणू पिलांमध्येच गुंतलेला असतो, असं इथे सांगितलेलं आहे. देन नेक्स्ट आहे, पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. म्हणजेच माणसाने सुग्रण पक्षाची अप्रतिम कारागिरी पाहून त्याच्यावरून त्यांनी प्रेरणा घ्यावी, असं इथे सुचवलेलं आहे. आणि नेक्स्ट आहे तुले देले रे देवानं 2 हात 10 बोट. मग आता देवाने माणसाला 2 हात आणि 10 बोट दिलेली आहेत, त्यामुळे त्याने त्यांचा उपयोग करून चांगली कामं करावीत, इथे आपल्याला ही गोष्ट सुचवलेली आहे. देन नेक्स्ट आहे, सुग्रण पक्षाकडून आपल्याला काय काय शिकायला मिळतं? मग सुग्रण पक्षाकडून आपल्याला परिश्रम, त्याची कौशल्य, त्याच्यामध्ये असणारी चिकाटी आणि आपल्या पिल्लांची प्रेमाने काळजी घेणं, या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. देन नेक्स्ट आहे, इथे सुग्रण पक्षाच्या खोप्याची रचना इतर पक्ष्यांच्या घरट्यापेक्षा वेगळी कशी असते, हे आता आपल्याला सांगायचं आहे. मग सुग्रण पक्षाचा खोपा कलात्मक पद्धतीने विणलेला आपल्याला दिसतो. मग झोक्यासारखा लटकणारा व मजबूत असतो. तो झाडाला असा टांगलेला असतो, पण त्याच्यामध्ये टांगलेला असला तरी तो खूप मजबूत असतो. ते घरटं आपल्या पिलांचं संरक्षण करू शकतं, इतकं मजबूत असतं. त्यामुळे तो इतर घरट्यांपेक्षा वेगळा दिसतो आणि त्यामुळे इथे काय आहे, त्यामुळे ते इतर पक्ष्यांच्या साध्या घरट्यांपेक्षा वेगळा दिसतो आपल्याला. म्हणजेच आता आपल्याला खोपा कलात्मक, त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की वेगळ्या पद्धतीने विणलेला आपल्याला दिसून येतो. स्ट्रॉंग असतो, मजबूत असतो, तो पिलांचं संरक्षण करतो आणि त्यामुळे तो इतर घरट्यांपेक्षा वेगळा आपल्याला दिसून येतो. आता इथे खेळूया शब्दांशी. इथे दिलेला आहे, तर शब्दांचे वचन आपल्याला बदलायचे आहेत. झोका, झोकाचं अनेक वचन काय होते? झोके. देन बंगले आहे, तर त्याचं अनेक वचन बंगला होतं. आणि झाड, झाड हे काय आहे? एक वचन आहे, त्याचं अनेक वचन काय होईल? झाडे. पाखरे आहे, तर त्याचं एक वचन होईल पाखरू. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे, खालील शब्दांचा वापर करून आपल्याला वाक्य तयार करायची आहे. मग आता सुग्रण, आता इथे आपल्याला मनाने कुठलीही वाक्य तयार केली तरी चालते. मग सुग्रण पक्षी काय करतो? मजबूत खोपा बांधतो. देन सेकंड आहे झोका, तर मला बागेत झोका खेळायला आवडतं, झोक्यावर खेळायला आवडतं. देन कारागिरी, म्हणजे त्यांचं कौशल्य. मग सुग्रण पक्षाची कारागिरी अतिशय सुंदर असते, हे आपल्याला इथे दिसून येते. देन चोच आहे, पक्षी आपल्या चोचीने दाणे टिपतो. देन हे पुन्हा रिपीट झालेलं आहे. तर इथे आपल्याला अशी वाक्य तयार करता आलेली आहेत आणि ही वाक्य आपण मनाने दुसरी लिहिली तरी चालणार. इथे आपल्याला सांगायचं आहे, विचार करा आणि सांगा. मग तुम्ही अभ्यासलेला प्रकाश यात्री या कवितेचे वैशिष्ट्य, शैली व वेगळेपण तुमच्या शब्दामध्ये सांगायचं आहे.
मग आता आपण प्रकाश यात्री ही कविता वाचलेली होती. तुम्हाला आठवत आहे का प्रकाश यात्री कशाबद्दल आहे? की मुलांचं जे प्रगत ज्ञान असते आणि येणाऱ्या जगामध्ये माणसाची प्रगती कशा प्रकारे होईल आणि तो कशा प्रकारे विकास करणार आहे याचा आपल्याला या कवितेमधून शिकायला मिळाले. मग काय आहे वैशिष्ट्य कोणतं आहे? आपल्याला कवितेत निसर्गाचं सुंदर चित्रण केलेलं आहे. देन कल्पकता त्याच्यामध्ये दिसून येते, सोपी भाषा वापरलेली आहे. मग शैली कशी आहे? त्याच्यामधली वर्णनात्मक आहे. मग चित्रदर्शी आहे, म्हणजेच आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतो आणि आपल्याला प्रेरणादायी शैली आहे, म्हणजेच त्याच्यावरून प्रेरणा मिळते की आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे, ही प्रेरणा आपल्याला मिळते. देन वेगळेपण काय आहे? काजव्याला प्रकाश यात्री म्हणून कल्पकतेने सादर केलेलं आहे. एक छोटासा काजवा जो अंधारातही आपल्याला प्रकाश देऊन जातो, त्याचप्रमाणे प्रकाश यात्री याची सुद्धा कल्पकता सुंदर प्रकारे इथे सांगितलेली आहे आणि अंधारातही प्रकाश पसरवण्याचा संदेश इथे दिलेला आहे. म्हणजेच इथे आपण काय शिकतो आहे की कवितेची वैशिष्ट्ये कसं लिहायचं, त्याची शैली कशी असते आणि ते वेगळेपण आपल्याला इथे सांगायचं असते. मित्रांनो, हा प्रकार तुमच्यासाठी नवीन असेल आणि या पद्धतीचे आता क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम्समध्ये विचारले जाणार आहे. म्हणून जेव्हा याला आपण पोएटिक ॲप्रिसिएशन असं म्हणतो, तर रसग्रहण वगैरे असं म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला कविता कोणती, त्याचे कवी कोण आहे, मग त्या कवितेतून आपल्याला काय शिकायला मिळाले, त्याची शैली कोणती आणि त्याच्यापासून कोणतं वेगळेपण आहे हे इथे आपल्याला माहिती करून घ्यायची असते. आणि अशाच प्रकारे आता तुम्हाला एक्झामसाठी असे विचारले जाणार, म्हणून अशा प्रकारे तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. देन नेक्स्ट आहे जाहिरात लेखन. आता हे सुद्धा तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट असेल. आतापर्यंत जाहिरात लेखन तुम्ही कधी केलेली नसेल, पण आता तुम्हाला एक्झाम्समध्ये 8वी 9वी 10वी पासून 5 मार्कांसाठी जाहिरात लेखन हा एक प्रकार येतो, त्याला उपयोजित लेखन असं म्हटलं जातं. आता उपयोजित लेखनामध्ये जाहिरात लेखन हा असा असतो, पण आता तुम्हाला सुरुवात झालेली आहे आणि ती कशा प्रकारे करायचं तेच दाखवलेलं आहे. इथे आपल्याला एक जाहिरात दिलेली आहे आणि त्याच्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत, ती प्रश्न आपल्याला लिहायची आहे. मग आधी आपण ही जाहिरात वाचून घेऊ. मग काय आहे इथे सुवर्ण संधी, आपल्याला नाही का जाहिरात लिहिली की आपल्याला अट्रॅक्ट करण्यासाठी इथे सुरुवातीला जातं की काय आपल्याला मिळणार आहे या जाहिरातीमधून. मग आता कोणी दिलेली आहे? डॉक्टर सलीम अली पक्षी निरीक्षक मंडळ त्यांनी आयोजित केलेली आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी. आणि कोणासाठी? विद्यार्थ्यांसाठी. मग काय आयोजित केलेलं आहे? पक्षी निरीक्षण सहल. बरोबर. मग आता त्याचे शुल्क किती आहे? 30 रुपये. आपल्याला लक्षात आलं की सहलीला जायचे आपल्याला 30 रुपये जावं लागेल. मग डेट दिली आहे 15 जानेवारीला आणि वेळ सकाळी 7 वाजता. मग कुठे जायचं आहे? तर पळसदेव उजनी जलाशय परिसर इथे दिलेला आहे आणि इथे त्यांचा पत्ता दिलेला आहे, ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे आणि एक महत्त्वाची नोटीस सुद्धा दिलेली आहे की सहभागी विद्यार्थ्यांनी एक वेळचा डबा, पाण्याची बाटली, देन टोपी, रोजनिशी म्हणजे डायरी, पेन या आवश्यक गोष्टी सोबत आणायचं, कारण की तुम्ही तिथे काय जाणून घेणार आहात त्याची नोंद तुम्हाला करायची आहे, म्हणून ते तुम्हाला एक डायरी पेन सोबत असावं. आणि हे काय आहे? 10 जानेवारीपर्यंत नोंदणी करण्यास 10% पर्यंत सवलत आणि त्याच्यामध्ये सुद्धा सूट देण्यात आलेली आहे आणि हे मर्यादित 50 विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे ही स्पेशल ऑफर किती जणांसाठी आहे? फक्त 50 जणांसाठी. बघा याच्यामध्ये एक छोट्या जाहिरातीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींची कल्पना आली की जाहिरात कोणी दिली, कशासाठी दिली, कधी दिली, त्याचा वेळ, ठिकाण, ॲड्रेस आणि त्याच्यामध्ये मिळणारी ऑफर्स, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाहिरात लेखनमधून शिकायला मिळालेल्या आहेत. आता त्याच्यावर आधारित क्वेश्चन्स आपले आहेत. मग आता आपण इथे जाहिरात वाचलेली आहे आणि खाली प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहे. सहलीचे आयोजक कोण आहेत? तर डॉक्टर सलीम अली हे पक्षी निरीक्षक मंडळ या सहलीचे आयोजक आहेत. आणि या सहलीचे वैशिष्ट्ये कोणती कोणती आहेत? तर मग आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे? पक्षी निरीक्षण सहल आहे आणि इथे नोंदणी फक्त 10 जानेवारीपर्यंत केल्यास आपल्याला 10% सवलत मिळणार आणि 50 विद्यार्थ्यांसाठी ही सवलत मर्यादित आहे. ही वैशिष्ट्ये आपल्याला इथे दिसून येतात. नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे, सहलीसाठी वरील ठिकाणच का ठरवलेले असेल? कारण की पळसदेव उजनी जलाशय परिसर. मग इथे काय अनेक प्रकारचे पक्षी आढळतात, त्यामुळे पक्षी निरीक्षणासाठी हे ठिकाण निवडलेलं आहे. आणि मग आता इथे जाहिरातीतील मुलांसाठी कोणती टीप देण्यात आलेली आहे?
मग यासाठी एक वेळचा डबा आणायचा आहे त्यांना, पाण्याची बाटली आणायची आहे, टोपी आहे, देन रोजनिशी म्हणजेच दैनंदिनी आणि पेन म्हणजेच डायरी आणि पेन हे आपल्यासोबत आणायचे आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला सोबत आणायच्या आहे. आणि नेक्स्ट काय दिलेलं आहे की याची जाहिरातीची आवश्यकता का असते या विषयावर आपल्याला चर्चा करायची. मग काय आवश्यकता असते पण का असते, जाहिरातीमुळे काय होते, वस्तू आणि सेवा किंवा कार्यक्रमाची माहिती अनेक लोकांपर्यंत लवकर पोहोचते. बरोबर, ऍडव्हर्टाईज तुम्ही नाही का टीव्हीवर ऍडव्हर्टाईज बघितली की लगेच त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर पडतो आणि ती वस्तू आपण पटकन खरेदी करण्याच्या मागे लागतो. म्हणजेच हा त्याचा मूळ उद्देश असतो. त्यामुळे अधिक लोक त्याचा लाभ घेऊ शकतात आणि पुष्कळ लोकांपर्यंत ती गोष्ट पोहोचू शकते. हा जाहिरात लेखनाचा म्हणजे जाहिरात लेखनाचा फायदा असतो. मित्रांनो, इथे आपला हा लेसन, आपली ही पोयम इथे संपलेली आहे आणि लवकरच भेटूया नेक्स्ट पोयम मध्ये. तोपर्यंत थँक्यू.